ओरिजिनल आहे, आर्टिफिशियल आहे असं सगळ्यांना वाटतं. झाले असतील 11 ते 12 वर्ष. म्हटलं हे अचानक दिसले समोर, तर म्हटलं दाखवतं मला. सकाळ सकाळी आता तुम्हाला बोलले होते की वजन कमी करण्यासाठी मी चालू करणार आहे. त्यासाठी पहिला प्रयोग तर हाच आहे की गरम पाणी करून ते बसून एका जागी त्याच्यामध्ये अर्ध लिंबू पिळून थोडं थोडं करून ते पीत राहायचं. 5 मिनटं वेळ स्वतःसाठी पण काढायचा सकाळी. बाहेर आले आता म्हटलं रांगोळी पहिली सडा टाकून काढून घ्यावी. त्यासाठी झाडून काढलं ना गेटच्या समोरचं म्हणजेच दारासमोरचं खूप छान प्रसन्न वाटतं. आणि सडा टाकल्यानंतर तर इतकं भारी वाटतं. आणि मला जेव्हापासून हे माझं जुनं रुटीन मी परत एकदा करायला लागले ना, मला आणखीनच प्रसन्न वाटतं दिवसभर. आणि खूप छान वाटतं. म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टी करायची सवय लागलेली असते आणि त्या गोष्टी आपण अचानक काही कारणास्तव बंद केल्या तर ते आपल्याला चुकल्यासारखं वाटतं ना, त्याच पद्धतीनं मला पण वाटत होतं. तर आता मस्त रांगोळीच्या डब्यात पण थोडेच कलर राहिलेत, कलर आणलेत, पण डब्बा घासून त्याच्यामध्ये भरावेत म्हटलं. तर छान असं आता इथं गुरुवार होता, तर म्हटलं चला आज पिवळ्या रंगाने रांगोळी काढूया. आणि मस्त अशी मला अशा छोट्या सुटसुटीत रांगोळ्या काढायला आवडतात. शक्यतो मी 5 बोटांनीच रांगोळी काढते. काही जणांना चिमटीच्या टिपक्यांच्या रांगोळ्या काढायला आवडतात. प्रत्येकाची आवड ही वेगळी असते. परंतु सांगू का, दारामध्ये रांगोळी काढली ना खूप प्रसन्न वाटतं. आणि कधी पण तुम्ही ज्यावेळेस दारामध्ये रांगोळी काढता ना, त्या रांगोळीवरती जोपर्यंत तुम्ही हळदी कुंकू टाकत नाही ना, तोपर्यंत त्या रांगोळीची शोभा वाढत नाही असं मला तरी वाटतं. कारण काय आहे त्यामागचं मला माहीत नाही आहे, परंतु हळदी कुंकू मात्र रांगोळी काढल्यानंतर नक्की टाकावं त्याच्यावरती. आणि मस्त अशी म्हटलं आता चला हातोहात तुळशीची पण पूजा करून घेऊया. सूर्यनारायणाला जल पण अर्पण करूया. तुळशीला शक्यतो मी सकाळी उठल्यानंतर म्हणजे थोडंसंच पाणी घालते. कारण होतं असं, एक दिवसाआड ज्यावेळेस मी झाडांना पाणी घालत असते ना, त्यावेळेस तुळशीला पण पाणी घातलेलं असतं. आणि हो, अजून आपल्या दारामध्ये तुळशी वृंदावन बांधलेलं नाही आहे, परंतु असंख्य तुळशी उगवलेल्या आहेत. मग तास खूप छान वाटते तशा डेरेदार. त्यामुळं आणखीन तर त्यांचीच पूजा चालू आहे. बघू तुळशी वृंदावन बांधण्याचा कधी योग येतोय. घरात आले म्हटलं आता मस्त असं स्वयंपाकासाठी ठरलं होतं की अख्ख्या तुरीची उसळ करायची. पण झालं असं की मुलींना कोबीची भाजी खायची होती. तर एका बाजूला त्यांची पण आंघोळ झालेली होती, त्यामुळं चहा ठेवला एका गॅसवरती. म्हटलं आता दोघांनी पण सोबत सकाळचा चहा घ्यावा. चहा शिजतोय तोपर्यंत मी लगेच इथं पटपट कोबी चिरून घेतला. चहा ओतला दोघांसाठी आणि दोघांनी एक 5 मिनटं बसून शांततेत चहा घेतला. सकाळचं एकतर वेळ भेटत नाही, ते त्यांच्या कामात असतात, मी माझ्या कामात असते. त्यामुळे म्हटलं 5 मिनटं चहा पितानाचा वेळ तरी सोबत आपण घालवावा. मस्त असा चहा पिऊन झाला की लगेच कांदा चिरण्यासाठी घेतला. तर ज्यांना कांदा चिरताना खूप डोळ्यात पाणी येतं ना, तर त्यांनी काय करायचं, असा कांद्याचं वरचं टरफल काढायचं आणि तो पाण्याखाली थोडासा धुवून घ्यायचा. बिलकुल कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येत नाही. ही ट्रिक आहे, तुम्ही बघा एकदा करून. मस्त असं अजिबात डोळ्यात पाणी येत नाही आणि कांदा चिरायला पण अगदी सोपा जातो. तर कोबी करत असताना मी नेहमी कांदा वापरते. आज आपण बनवतोय मसूर कोबी. तर मस्त टेस्टला भाजी झालती, इतकी छान लागत होती ना. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा. कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवले. त्याच्यामध्ये मसाल्याच्या डब्यातला छोटा अर्धा चमचा जिरे, छोटा अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली. त्याच्यानंतर आता 3 ते 4 मिनिटांसाठी मस्त असा कांदा परतून घ्यायचा. कोणतीही भाजी करत असताना ज्यावेळेस तुम्ही भाजीमध्ये कांदा ॲड करता ना, त्यावेळेस कांदा मात्र मस्त भाजायचा. कांदा भाजण्यासाठी छान असा वेळ द्यायचा. त्याचबरोबर हा मसूर मी रात्रीच भिजत घातला होता. तर ह्याची पातळ रस्सा भाजी करणार होती, पण म्हटलं चला आज कोबी मसूर करूया. आणि खरंच सांगते तुम्हाला, ही भाजी खूप छान लागते टेस्टला. आता मी लसूण, कोथिंबीर यांचं वाटण टाकलं आणि थोडासा किसून अद्रक पण घेतलं होतं. तर ते पण फोडणीमध्ये टाकले. एकदम मस्त लागतं ते अद्रक किसलेलं. ज्यावेळेस त्याचे खाताना चंक्स लागतात ना, भारी लागतं अद्रक. त्यामुळे तुम्ही पण अद्रक किसून टाका. आणि ज्यावेळेस ते लसूण कोथिंबीर छान परतून होतं ना, त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचा आहे भिजवलेला मसूर. 1 मिनिटासाठी परतून घ्यायचा आहे. परतून झाला की अर्धा चमचा मसाल्याच्या डब्यातला हळद आणि मोठा पोहे खाण्याचा 1 चमचा काळं तिखट. जर तुम्हाला जास्त तिखट भाज्या आवडत नसतील ना, तर तुम्ही कमी तिखट टाकलं ना तरी पण चालेल.
त्यानंतर त्याच्यामध्ये मस्त कोबी टाकून घ्यायचा आहे चिरलेला आणि कोबी टाकल्यानंतर मात्र 2 ते 3 मिनटं बारीक गॅसवरती छान परतून घ्यायचं आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं. मीठ आणि तिखट ह्या गोष्टी आहेत ना प्रत्येकाला वेगवेगळ्या आवडतात. कोणाच्या घरात जास्त तिखट खातात, कोणाच्या कमी खातात, त्या आवडीनुसार टाका. त्यानंतर 1 ते 1.5 मिनटासाठी मी कोबीवरती झाकण ठेवून घेणार आहे आणि म्हटलं हातोहात दूध पण गरम करून घ्यावं आणि दुसऱ्या गॅसवरती छोट्या कोबीची भाजी उचलून ठेवली होती. आता 1 ते 1.5 मिनटं झाले. परत एकदा कोबीची भाजी मस्त मिक्स करून घ्यायची. अख्खा मसूर आहे त्यामुळं आपण पाणी पण ॲड केलेलं नाही, पण अख्खा मसूर शिजण्यासाठी असं झाकण ठेवावं लागतंय, नाहीतर झाकण ठेवता सुद्धा कोबीची भाजी मस्तरित्या शिजली जाते. आता परत एकदा उघडलंय झाकण मी आणि परत एकदा ही मस्त भाजी अशी मिक्स करून घेणार आहे. मस्त कोबी मसूर तयार. त्याच्यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरली. कोबी शिजत होता तोपर्यंत इकडे माझी कणिक सुद्धा मस्त मौसूद मळून झाली. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी आहे त्रिवेणी. परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्लॉगला सुरुवात करत आहे 10:10. अगोदर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की सकाळचं सगळं रुटीन दाखवलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजचा आहे 21 दिवसाच्या चॅलेंजमधील माझा दुसरा दिवस. काम सगळं आवरून झालेलं आहे. आत्ता चाललेली आहे मी त्या दोघींना ट्युशनवरून घेऊन येण्यासाठी. आज बरीचशी दिवसभरात कामं आहेत. या झाडाचं क्लिनिंग पण करून घ्यायचं आहे. तर याची कशी काळजी घेते, हे इंडोर प्लांट आहे ते पण तुम्हाला दाखवेनच. पुढे जाऊन जितकं काही मला शूट करता येईल दिवसभरात तेवढं तर तुमच्याशी प्रामाणिकपणे शेअर करण्याचा प्रयत्न करेनच. झालता असा विषय की मी आज सकाळच्या भाजीसाठी पातळ भाजीसाठी थोडेसे थोडासा अख्खा मसूर भिजत घातला होता आणि ही जी दिसतीये ना तुम्हाला, तर ही अख्खी तूर आहे. ह्या अख्ख्या तूरची उसळ आहे ना, मला पण खूप आवडते, माझ्या घरात पण आवडते. पण अचानक तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये पिल्लांना कोबीची भाजी खायची होती, म्हणजे माझ्या मुलींना. तर मग हे कॅन्सल केलं करायचं आणि कोबीची भाजी केली. ऐन वेळेस तयारी केली नसेल तर मी जो कोबी आहे ना तो पण रात्रीच चिरून फ्रीजमध्ये ठेवत असते, त्यामुळे सकाळचा वेळ वाचतो. पण आज सकाळी थोडी माझी धावपळ झाली कारण भाजी ही करायची होती. अचानक त्या दोघींनी ही सांगितली. तुमच्या पण बाबतीत असं कधी होतं का की आपण ठरवलेलं असतं एक भाजी करायची आणि करावी लागते एक? तर चला जास्त वेळ न घालवता त्या दोघींना अगोदर जाऊन घेऊन येते. आहे का? झोपली का? चालू आहे त्यांचं. चलो कुठे? इकडे इकडे खाली आराम चालू आहे व्यवस्थित. ओके मध्ये माझ्या पायावर कसली चिटकत होती? दूध पिऊन झालंय आता, हे का नाही? हा सावली. आणली का ती तू? चला बाय. हे एक नवीन आपल्या घरातील 3 मेंबर आहेत. तर हे 3 मेंबर वाट बघतेत आणि मी पण वाट बघते की यांचं काय करावं. पण हे 3 मिळून आहेत ना गप्पा मारतात आहे काहीतरी. आणि इकडं जे तुम्हाला दिसत असेल ना ह्या पॉटवरती केलेलं पेंटिंग, तर ते पेंटिंगसुद्धा हे मी केलेलं आहे, सिरॅमिक पेंटिंग. आणि गणपती बाप्पा काढले होते असे मस्त 2 पॉट असे मस्त केलते. एका पॉटवरचं जे सिरॅमिकचं सगळं डिझाईन केलेलं होतं ते निघून गेलं. हे मात्र पेंटिंग जसंच्या तसं राहिले. ह्याच्यावरती अशी फुलं पण काढली होती, फिरवून दाखवते. हे बघा, ही अशी फुलं काढली होती बाजूला आणि इथं गणपती बाप्पा काढले होते आणि या बाजूला पण अशी फुलं काढली होती भरपूर. म्हणजे ह्याला झाले असतील 11 ते 12 वर्ष हे डिझाईन करून. त्या दोघींना शाळेमध्ये जाऊन सोडून आले आणि आता म्हटलं हे अचानक दिसले समोर, तर म्हटलं दाखवतं मला. ह्याच्यामध्ये लावण्यासाठी मी मनी प्लॅन्टचे जी रोपं आहेत ना ती तयार केलेत. आता बघू ते लावण्याचा योग कधी येतोय, तर ते लावल्यानंतर पण नक्कीच दाखवेन मी तुम्हाला. आता ते झाड आहे ना इंडोर प्लांट, ते क्लीन करायचे. तर ते मी क्लीन कसं करते तर तुम्हाला दाखवते. बरेच जण आल्यानंतर बऱ्याच जणांना असं वाटतं की ते झाड आहे ना आर्टिफिशियल आहे, परंतु आर्टिफिशियल नाही, जीजी का जे जे असं प्लांट आहे ते. माझ्या मते जीजी प्लांट आहे ते. एअर प्युरिफायर असं प्लांट आहे. त्यानं हवा शुद्धीकरण होतं असं म्हणतात. ॲक्च्युअलमध्ये खरं काय माहीत नाही. यूट्यूबवरती तर बरंच बघितलं तर ते एअर प्युरिफायर आहे असंच म्हटलं जातं. तर त्याचं आता मी कशी क्लिनिंग करते ते दाखवते तुम्हाला की इंडोर प्लांटची कशी काळजी घेते. कुंडी आहे आता जवळ घेतली आणि छोटीशी स्प्रे बॉटल आहे. तर अशा पद्धतीनं आपण इंडोर प्लांटची काळजी घेतली ना की इंडोर प्लांट्स आहेत ना व्यवस्थित राहतात.
आणि ह्या झाडाला महत्त्वाचं म्हणजे 8 दिवस जरी तुम्ही पाणी नाही घातले किंवा 8 दिवसातून जरी पाणी घातलं तरी काही सुद्धा अडचणीत नाही, इतकं छान हे इंडोर प्लांट आहे. कारण याला जास्त पाण्याची गरज नाहीये. आणि आता ही स्प्रे बॉटल आहे ना, त्यांना याच्या पानावरती पाणी स्प्रे करून घेणार आहे. आणि खरंच सांगते की झाडांना जेवढा आपण जपतो ना, झाडं सुद्धा आपल्याला तेवढीच जपतात. म्हणजे माझ्या झाडांचा अनुभव आहे. बऱ्याच जणांना माझं गार्डन बघितलं ना बाहेरचं, तर बऱ्याच जणांना आवडतं. परंतु ते म्हणतात तुला आवड आहे आवड आहे आवड आहे म्हणून तू एवढं करते किंवा वेळ काढते. खरंच आवड तर आहेच, पण दुसरी गोष्ट आहे की त्याच्यापासून माझा एक स्वार्थ आहे. त्या झाडं लावण्यामागं माझा खूप मोठा स्वार्थ आहे. आणि स्वार्थ म्हणाल तर असा आहे माझा की ज्यावेळेस मी माझी झाडं पाहते ना, म्हणजे कुठलीही रोपं असू देत, ज्यावेळेस त्यांच्याकडे बघते ना मी, तर मला एक 2 ते 3 मिनिटापूर्वी पुरतं. म्हणजे जोपर्यंत मी त्यांच्या सानिध्यात आहे, जोपर्यंत त्यांचं निरीक्षण करते ना, तोपर्यंत मला इतर कोणत्याही गोष्टी आठवत नाहीत. म्हणजे संसारातल्या, मुलांच्या किंवा कोणत्याही, स्वतःबद्दल पण कोणत्याही गोष्टी मला आठवणीत येत नाहीत. माझं फक्त त्याच्याकडे लक्ष असतं. मग माझं असं मत आहे की सगळ्या गोष्टींना स्वच्छता पाहिजे, तसेच आपल्या मेंदूला पण स्वच्छता आणि विश्रांतीची गरज आहे. तुम्हाला वाटेल की मी जास्त वेगळंच काहीतरी बोलते, पण तसं नाही. खरंच की माझा अनुभव आहे की ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीवरती लक्ष देतो ना, त्यावेळेस संसारातल्या इतर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चढ उतार आणि अडचणी ह्या असतात. आणि टेन्शन, काहीतरी बाकीच्या लहान सहान गोष्टी असतातच. पण त्या एक 2 ते 3 मिनिटापुरतं जरी आपल्याला त्या गोष्टीतून आपण बाजूला गेलो आणि आपल्या मेंदूला शांतता मिळाली ना, खरंच एक खूप मोठा रिफ्रेश असतो आपल्या मेंदूसाठी. आणि तो स्वार्थ जो आहे ती ही झाडं माझी पूर्ण करतात असं मला वाटतं. त्यामुळे मला जसं जसं समजत गेलं की यांच्याजवळ गेल्यानंतर मला बाकीचं काही आठवत नाही आणि माझं मन शांत होतंय, तेव्हापासून मी जास्तीचा टाइम यांच्यासोबत स्पेंड करते. कारण माझ्या स्वतःच्या शरीरासाठी ते हितकारक आहे. तर आता जास्त वेळ न घालवता याची क्लिनिंग दाखवते. तर असं भरपूर पाणी कुंडी फिरवून प्रत्येक पानं जी आहेत ना ती ओली झाली पाहिजेत. आता पाणी तर भरपूर स्प्रे करून घेतले. आणि एकदम मऊ सॉफ्ट कापड घ्यायचं, एकदम सुती सॉफ्ट कापड घ्यायचं, जाडं घ्यायचं नाही. कारण ही सुद्धा लेकरांसारखीच आहेत. आणि अगदी हलक्या हाताने ही जी पान आहेत ना, आता घरात आहे हे झाड म्हटल्यानंतर काय होतं की झाडून काढत असताना याच्यावरती बरीचशी धूळ बसते. तर मग त्या धुळीमुळे पण मग परत यांना पण ऑक्सिजनची गरज असते. यांच्या पानावरती ज्यावेळेस किचनची मी खिडकी उघडते ना, त्यावेळेस कोवळं ऊन आहे ना, सकाळी 10 ते 15 मिनिटं यांच्यावरती पडत असतं. तर ते त्यांना त्यांचं अन्न घटक तयार करायला प्रॉब्लेम येतात ना. मग त्यामुळं 8-15 दिवसातून तुम्हाला जसा वेळ शक्य असेल, जर तुम्ही कोणते इंडोर प्लांट लावले असतील तर या पद्धतीनं त्यांची काळजी घेत चला. आणि आता ही हलक्या हाताने, अगदी फार पानांना रफ करायचं नाही. पानं खूप छान आहेत ह्याची. तुम्हाला जवळून जर तुम्ही कधी जर हे झाड जी प्लांट पाहिलं असेल ना, तर तुम्हाला बऱ्याच जणांना एक लवकर ओळखताच येणार नाही की ही ओरिजिनल आहे की आर्टिफिशियल आहे. तर आता ही पानं आहेत ना, सगळी पानं अशी स्वच्छ पुसून घ्यायची. जास्त वेळ नाही लागत, एक 5 मिनिटात सगळं पुसून होतं. दाखवते तुम्हाला जवळून. सगळी पानं हे बघा ओली केलीत पूर्ण. हे पाणी आहे पानावरती. तर आता हे काय करायचे, अशी हलक्या हाताने पुसून घ्यायची. एक एक पान पकडून अगदी व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यायचं. आणि खूप छान इझी जाते त्याची पानं पुसण्यासाठी. कारण एका म्हणजे रोटेशनमध्ये आहेत, अशी उलट सुलट वगैरे नाही आहेत. त्यामुळं पुसल्यानंतर इतकं शाईन करतं, हे तुम्हाला दिसत असेल, एकदम चकचक चकचक करतं हे. अशाच पद्धतीनं सगळी पानं जीत नाहीची मी पुसून घेणार आहे. बघा आता सगळं झाड माझं पुसून झालं. आणि ही धूळ बघा, एवढी अशी धूळ त्याच्यावरती जी माती वगैरे बसलेली होती ना ती निघली. आणि आता किती छान चकचक करायला लागलं हे बघा. मस्त वाटतंय ना एकदम. बॅक कॅमेऱ्याने दाखवते. पानं बघा किती छान चमकते त्याची, खूप भारी दिसतंय ते. आता दुसरं एक काम आहे या झाडाच्या काळजीबाबतचं की हे जर झाड तुम्ही आतून, कारण हे ज्यावेळेस कुंडी रिपॉट केली ना
त्यावेळेस मी बघितलंय की ह्याला जे खाली मुळं किंवा आहेत ना बुडाशी, बटाटे कसे असते छोटे तसे ह्याचे कंद आहेत, त्यामुळे ह्याला टोचलं जाणार नाही किंवा त्याच्या कंदांना धक्का लागणार नाही. अशा पद्धतीनं अलगद ही माती आहे ना आपल्याला सगळी उकरून घ्यायची. मी अशी 15 दिवसातून थोडीशी माती आहे ना हलक्या हाताने उकरून घेत असते. ही इस्क्रू चावी आहे की जे आपल्याला घरी नट खिळे वगैरे हे करायला लागते ते, तर त्यानं छान उकरलं जातं, त्यामुळे मग मी तीच वापरते. आणि अगदी हलक्या हाताने काय करायची, हे बघा हे इंडोअर असल्यामुळे काय होतं, ह्याला थोडं पाणी जास्त वगैरे झालं तर ही माती अशी बुरशी आल्यासारखी होती, तर ती थोडीशी काय करायची अशी हलवून घ्यायची आणि 2 दिवस तसंच राहून द्यायचं. का तर ह्या झाडाला पाणी जास्त लागत नाही, त्यामुळं जरा हवा पिऊन द्यायची या मातीला. अगदी झाडाच्या फांद्या वगैरे व्यवस्थित पकडायच्या एका हाताने आणि हळूवार ही माती आहे ना अलगद अशी आधी बघायचं की त्याच्या खोडाला वगैरे धक्का लागणार नाही आणि हलगद अशी मोकळी करून घ्यायची जरा. या झाडाची बघा आता पूर्ण क्लिनिंग करून घेतली आणि पानं तुम्हाला दिसत असतील कसली मस्त चककत आहेत, एकदम भारी वाटते त्याची. आणि कोणच म्हणणार नाही की हे ओरिजिनल आहे, आर्टिफिशियल आहे असं सगळ्यांना वाटतं. माती पण बघा बुडाशी जी होती ना ती सगळी उकरून घेतली. आणि या इथं ना मला माहीत नाही कोणी असंच आल्यानंतर घरामध्ये येत राहतात ना, तर म्हणजे त्यांनी असं म्हटलं की हे ओरिजिनल आहे का. मी म्हटलं हो, पण त्यांना मला वाटतं की विश्वास पटला नाही. आणि मी काय करत होते तोपर्यंत त्यांनी इथं नख दाबून बघितला. मी असं झाडांना कधी करत नाही. हे बघा इथं अक्षरशः माहीत नाही असं कोणी केलंय ते, परंतु घरात तर माझ्या मुलींना माहिती की मला झाडाला असं खेळलेलं कोणी आवडत नाही किंवा हे केलेलं, आणि त्यांना पण झाडाबाबतीत खूप प्रेम आहे. आणि हे बघा इथं कोणीतरी नकानी ते दाबून बघितलं पान की हे ओरिजिनल आहे का म्हणून. म्हणजे विश्वास नाही पटला असं झालं. याचं उत्तर कोण आहे माहीत नाही, परंतु चुकून त्यांना पण होतं ना कधी आपल्याला पण की खरं आहे असं वाटत नाही, पण असं बघितल्यानंतर हात लावल्यानंतर लक्षात येतच ना. ते वाईट वाटलं थोडंसं की नख लावला इथं ते बघून मला. हे बघा छान दिसायला लागलं आता.